मीडियावर एक व्हिडिओ समोर आलाय। या व्हिडिओमध्ये एक तपस्वी बर्फावर तपश्चर्या करताना दिसत आहे। तप करत असताना त्यांच्या अंगावर बर्फ पडत आहे आणि हा बर्फ त्यांच्या शरीराला झाकत आहे। उणे तापमानात आणि बर्फवृष्टी होत असताना योग साधनेत गुंतलेले हे योगी कोण आहेत याबाबत आता अनेकांना उत्सुकता लागली आहे। त्यांच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊया। हिमाचल प्रदेशातील उंच भागात सध्या बर्फवृष्टी सुरू आहे। अशा परिस्थितीत बर्फवृष्टीमध्ये एक महान योगी योगासन करत बसले। या योगी पुरुषाच्या अंगावर फक्त धोतर आहे। गोठलेल्या बर्फावर ते बसले, त्यांच्या अंगावरही बर्फ पडत आहे। या योगी पुरुषाचं नाव आहे योगी सत्येंद्रनाथजी महाराज। सत्येंद्रनाथ महाराज ज्या ठिकाणी ध्यान करत आहेत ते ठिकाण हे महादेवाला समर्पित असलेले ठिकाण असल्याचं सांगितलं जात असून ते हिमाचल प्रदेशातील चुद्धर शिखरावर 11,000 फूट उंचीवर असल्याचा दावा व्हायरल व्हिडिओतून केला जात आहे। महंत सत्येंद्रनाथजी महाराज हे त्यांच्या योगा साधनेसाठी ओळखले जातात। ते पाणी, जोरदार वारा, पर्वत, शिखर आणि बर्फवृष्टीमध्येही ध्यानधारणा करतात असे सांगितले जाते की सत्येंद्रनाथ हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील लारजी या छोट्या गावातील आहेत। वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी त्यांना गुरु ही पदवी मिळाली।